आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा राज्यस्तरीय मेळावा वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात पार पडला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला होताच। होय, राज्यात 250 ते 250 जागा लढवणार असल्याची आज घोषणा करत राज ठाकरेंनी मनसैनिकांमध्ये जोश भरला। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक काही करून, होय काही करून सत्तेत बसवायचेच आहेत असा निश्चय त्यांनी व्यक्त केला। गेल्या 2-3 वर्षात राज ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या भेटीगाठीही वाढल्या होत्या। या लोकसभेला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे राज ठाकरे महायुती सोबत जाणार अशी चर्चा जोरात होती। त्या चर्चेला राज ठाकरेंनी तुर्तास स्वल्पविराम दिला आहे असं म्हणता येईल। रोज न बोलणारे राज जेव्हा केव्हा बोलतात तेव्हा काही भाकीतही वर्तवून जातात। विधानसभेला 6-7 पक्ष लढणार आहेत, त्यामुळे न भूतो न भविष्यती राजकीय घमासान होईल असं त्यांनी वर्तवलंय। आज मनसे पदाधिकाऱ्यांना उमेद देतानाच राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं। पाहुयात राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे हायलाइट्स। आमच्याकडची जंगलतोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते, ती जातायत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे। पण मला असं वाटतं राज्य सरकारने, केंद्र सरकारने या विद्युत दाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढवलं पाहिजे। त्याशिवाय होणार नाही ही गोष्ट, थांबणार नाही ही गोष्ट। आपण भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो, काय करून ठेवतो। पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला, पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये। आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिने वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत, हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत? मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, या मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे। हेच मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचं तुमचं कॅम्पेन असलं पाहिजे, तुमचा प्रचार असला पाहिजे। एकमेकांवरती शिव्या द्यायच्या फक्त, आणि दुसऱ्या शिव्या देत फक्त त्याच्यानंतर तुम्ही लोकांचं लक्ष विचलित करायचं, दुसरीकडे भरकटवायचं आणि ह्याच्यातनं सगळ्या निवडणुका करायच्या। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला या सर्व राजकीय पक्षांमध्ये जे काही घमासान होणार आहे ना, ते न भूतो असं असेल, न भूतो। कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी, आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत, काही करून। अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण, मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार। मनसेबद्दल, राज ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल जनतेच्या मनात, सर्वसामान्य मतदारांच्या मनात, त्यातही मुंबईकरांच्या मनात अजूनही कुतूहल आहे। त्यामुळे मनसेचं महत्त्व भाजपला माहिती आहे, तसंच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही माहिती आहे। त्यामुळेच महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडील नेत्यांना राज ठाकरे आपल्या बाजूने असावेत असं वाटत असतं। 0 आवरमधील प्रश्नांवर आपण दिलेल्या निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि आजचा आपला प्रश्न काय होता तोही बघूया। मनसे विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार। राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याचा कुणाला फटका बसणार?
महायुती की महाविकास आघाडी हे तुम्हाला सांगायचं होतं. या प्रश्नाला तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या बघूयात. एक्सवरून आनंद मिसाळ, मनसेला स्वतःला फटका बसणार. एक्सवरूनच निमिष, कोणालाच फटका बसणार नाही. युट्यूबवरून अनिल बेलोसे, राज ठाकरेंना फडणवीस भेटले की ते लगेच बिनशर्त पाठिंबा देणार. त्यांच्या विचारात आणि धोरणात सातत्य नाही म्हणून पक्ष रसातळाला गेला. युट्यूबवरून नवनाथ वाघ, राज यांना सोबत घेऊन मराठी मत मिळाले नाहीत म्हणून विरोधात जाऊन महाविकास आघाडीची मतं फोडण्याचा डाव आहे. फेसबुकवरून राहुल नागवे पाटील, राज ठाकरेंनी वेगवेगळ्या भूमिका घेत कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवले. ग्रामीण भागातही संपर्क नाही, त्यामुळे त्यांच्या बाजूनं वातावरण नाही. फेसबुकवरून राजेश भगत, राज ठाकरेंनी उमेदवार उभे केलेच तर महायुतीला जबरदस्त फटका बसणार. इंस्टाग्रामवरून विश्वतेज जाधव, राज ठाकरेंनी स्वतंत्र निवडणूक लढवून महाराष्ट्रात स्वतःची किती ताकद आहे हे पाहायला पाहिजे. इंस्टाग्रामवरूनच सुनील भंगारे, लोकसभा नाही लढवली, आता विधानसभा तरी कशाला लढवायची, द्या बिनशर्त पाठिंबा. याआधी 2009च्या लोकसभा आणि विधानसभेतही मनसेनं आपलं उपद्रव मूल्य दाखवून दिलं आहे. मुंबई महापालिकेतही मतदारांनी मनसेवर भरपूर विश्वास दाखवला होता. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी राज ठाकरेंना आणि मनसेला हलक्यात घेत नाहीत. याच विषयावरील प्रश्नाला तुम्ही काय कौल दिलात ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. मनसे विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार. राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याचा कुणाला फटका बसणार. युट्यूबवर एकूण 1,18,000 मतं. महायुती म्हणणारे 76%, महाविकास आघाडी म्हणणारे 24%. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. %75 म्हणणारे महायुतीला 75%, तर महाविकास आघाडी म्हणणारे 25%. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %58 म्हणणं आहे महायुतीला फटका, तर 42% म्हणणं आहे महाविकास आघाडीला. आता बघूया एक्सचा कौल. 70% म्हणणं आहे महायुती, तर 30% म्हणणं आहे महाविकास आघाडी. 2009च्या लोकसभा आणि विधानसभेला मनसेचं इंजिन वेगात धावलं होतं. त्यानंतर इंजिनची गती कमी कमी होत गेली. आधी मोदींची स्तुती, नंतर कट्टर मोदी विरोधी भूमिका. कधी निवडणुकाच न लढवणं, कधी भाजपला पाठिंबा, कधी काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा, तर कधी मोदींवर बिनशर्त विश्वास. असा अवघड वळणावळणांचा मनसेचा प्रवास आपण पाहिलाय. 2014 साली मनसेला सर्वात जास्त संधी होती. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे आपण सहज बोलून जातो. 10 वर्षांनी आत्ता राज्यात 6 पक्ष एकमेकांशी भांडत असताना मनसेकडे किंग मेकर ठरण्याची संधी चालून आली आहे. आजच्या भाषणातील मी तुम्हाला काहीही झाले तरी सत्तेत बसवणार या राजच्या वाक्यातील काहीही त्यासाठीच महत्वाचे होते. यात आत्मविश्वास तर आहेच, पण त्याहून जास्त राजकीय व्यवहारीपणा सुद्धा आहे. आपल्या समोर सर्व ऑप्शन्स खुले असल्याचाही हा संकेत आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वाकडे आशेनं पाहणारे अनेक जण आजही आहेत. काही हिरमुसून दुसऱ्या वाटेनं गेले, पण जे आस लावून प्रतीक्षा करत राहिले ते कालच्या राज यांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे भरून पावले असतील. अर्थात राजकारणात 1 आठवडाही खूप मोठा काळ असतो असं म्हणतात. त्यामुळे मनसे खरंच आज म्हणते तशी स्वबळावर लढणार की महायुतीत, हे इतक्यात स्पष्ट होईल असं सध्याचं चित्र बघता तरी वाटत नाही. बरं, स्वबळावर लढली तर मनसेचा फायदा होईल का? मनसे महायुतीत लढली
तर महायुतीचा फायदा जास्त होईल की मनसेचा? फक्त विधानसभेपुरता विचार करायचा की मुंबई महानगरपालिकेचाही करायचा? असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांच्या मनात असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.